नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नागनाथाचे पिशाच्च. या कथेचा पुढील भाग चौथा. नागनाथ, बदमाशांचा बादशाह, सैतानांचा सम्राट नागनाथ पुन्हा जिवंत झाला कसा? दारुगोळ्यानं भरलेल्या पडावाला स्वतःच आग लावून त्यानं आत्मघात करून घेतला होता. त्या भयंकर स्फोटामुळे दशदिशा हादरल्या होत्या. त्यातून नागनाथ वाचेल कसा? त्यानंतर त्याच्या राहत्या ठिकाणी मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे CID सुपरिटेंडंट शिवाजीराव यांनी कित्येक महिने परिश्रम करून त्याच्या टोळीतील एकूण एक बदमाश न्यायासनासमोर खेचले होते आणि अशा रीतीनं नागनाथच्या कारस्थानाचा पूर्ण बिमोड केला होता. नागनाथाच्या भानगडी मिटल्यानंतर 2-3 महिने शांत गेले. त्यामुळे CID प्रमाणे धनंजय यांनाही वाटले. पण त्यानंतर पुन्हा मुंबईत कुठे मोठ्या प्रमाणात कोकेनचा पुरवठा करू लागला. दारूबंदी योजनेमुळे कैफ करण्याची सवय असलेले लोक इतर अंमली पदार्थाकडे वळले. त्यामुळे या कोकेनचा धंदा फार तेजीत आला. त्यामुळे कित्येक लोक मृत्युमुखी पडले. CID खात्यानं कसून शोध करण्याचा आरंभ केला. नागनाथ कोकेन पुरवित आहे असं त्यांना समजताच आश्चर्य वाटले. धनंजयांनाही हा प्रकार काय असावा ते समजेना. ज्यावेळी नागनाथनं पडावाला आग लावली तेव्हा तो जखमी झालेला होता. त्याच्या बरगड्यात पिस्तुलाच्या 3 गोळ्या घुसल्या होत्या. अशा अवस्थेत तो जिवंतपणे त्या अग्निप्रलयातून बाहेर कसा निसटू शकेल हे त्यांच्या लक्षात येईना. पण एकामागोमाग एक निकडीची अशी काही कामं निघाली की मनात असतानाही धनंजयांना या प्रकरणाकडे लक्ष पुरवता आले नाही. त्यानंतर बाबासाहेब देशमुखांची भानगड निघाली व त्यावरून कोकेनचा पुरवठा त्या दुकानातून होतो असं उघडकीस आलं. व जेव्हा मुकुंद फरारी झाला तेव्हा त्याच्या चेहरेपट्टीचं वर्णन ऐकून नागनाथच मुकुंदाचा वेश घेऊन त्या दुकानात नोकरीला राहिला व बाबासाहेबांच्या नकळत त्यानं कोकेनचा धंदा सुरू केला होता असा पोलिसांनी तर्क बांधला. मुकुंदला पकडण्याचं त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. पण मुकुंद फरारी होताच मुंबईला कोकेनच्या व्यापाऱ्याला ओहोटी लागली. बाबासाहेबांच्या प्रकरणातही धनंजयांना लक्ष पुरवायला वेळ मिळाला नाही. तेही बाबासाहेबांचे ग्राहक होते व त्यामुळे त्यांचा थोडासा परिचय होता. त्यानंतर बाबासाहेबांची व त्यांची कलकत्त्याला ग्रँड हॉटेलमध्ये गाठ पडली. 4 दिवस ते त्यांच्याबरोबर त्याच हॉटेलमध्ये राहिले. पण त्यांनी त्यावेळी नागनाथचा विषय मुद्दामून काढला नाही. बाबासाहेबांना आणि त्यांच्या नंदाला त्याबाबत किती धक्का बसला होता हे धनंजय जाणून होते. बाबासाहेबांची तार येताच त्यांनी या प्रकरणाकडे जातीनं लक्ष द्यायचं ठरवलं. नागनाथच्या नावाचा उपयोग करून दुसरा कोणी बदमाश पोलिसांना फसवत असावा अशी त्यांची कल्पना होती. पण बाबासाहेबांच्या तारेनं ती चुकीची होती असं सिद्ध होत होतं. शिवाजीरावांना त्यांनी ती तार दाखवताच त्यांनीही धनंजयांना आग्रह केला. त्यांना स्वतःला मुंबईच्या बाहेर जाणं शक्य नव्हतं. धनंजयांनी लागलीच आसामात जायचं ठरवलं व त्याप्रमाणे तारेनं ते तसे बाबासाहेबांना कळवले व ते लागलीच विमानानं शिलाँग येथे आले. धनंजय शैलाबाईला सोडून बाहेर निघाले आणि आपल्या टॉर्चच्या प्रकाशात बाबासाहेबांच्या आणि नंदाच्या पावलांच्या खुणाचा शोध घेऊ लागले. त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली तोच त्यांना कोणाच्या तरी बुटांचा आवाज आला. त्यांनी टॉर्च विझवला. कानोसा घेत ते जागच्या जागी उभे राहिले. कोणीतरी कंदील घेऊन त्याच दिशेनं येत होतं. येणारा इसम धनंजय उभे होते तिथे आला आणि कंदील उचलून त्यांना निरखून पाहत तो हिंदीत म्हणाला, कोण तुम्ही? मी देशमुखांचा एक मित्र आहे. माझं नाव धनंजय. धनंजय, मी तुमच्याविषयी काही ऐकलंय. माझं नाव शेषनाग. मी त्यांचा कारभारी आहे. तुम्ही इथे आज येणार आहे हे काही मला माहीत नव्हतं. मी या दिशेला प्रकाश बघितला आणि काय प्रकार आहे ते बघायला आलो. त्या टेकडीवर दिवा दिसतो ना, तिथे मी राहतो. धनंजय लगेच काही बोलले नाहीत. ज्या दिशेनं शेषनाथ आला त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला त्याचं घर होतं. त्याबद्दल ते विचार करत होते. तुम्ही अद्यापही जागे कसे? धनंजय म्हणाले. या भागातले लोक लवकर झोपतात असं मी ऐकलंय. मी झोपलोच होतो, शेषनाथ म्हणाला. माझ्या खिडकीतून हा भाग दिसतो. मी एकाएकी जागा झालो आणि प्रकाश बघितला. लागलीच मी इथे आलो. शेषनाथ असत्य बोलत आहे त्यांना समजले. त्याच्या कपड्यावर आणि शरीरावर धूळ उडालेली होती.
त्यावरून तो बऱ्याच अंतरावरून आला असावा हे त्यांनी ओळखलं. त्याचप्रमाणे त्याच्या डोळ्यावरून व चर्येवरून त्यानं बरीच दारू झोकली असावी असं दिसत होतं. तुम्ही काय शोधत होता? त्यानं धनंजयांना विचारलं. मी बाबासाहेबांना शोधतोय. पण ते तर घरात असतील. ते घरात नाहीत एवढंच नव्हे तर नंदाचाही कुठे पत्ता नाही. धनंजयांनी ते आल्यापासून घडलेली माहिती त्यांना सांगितली. आश्चर्यच आहे, शेषनाथ म्हणाला. तुम्ही सुचवता त्याप्रमाणे त्यांच्या नोकरांपैकी कोणी आजारी नाही किंवा गुराढोरांनाही काही झालेलं नाही. पण बाबासाहेबांनी तुम्हाला का बोलवावं? तुम्ही डिटेक्टिव्ह आहात. तुमचा काय संबंध त्यांच्याशी? धनंजयांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. शेषनाथ तरुण धिप्पाड शरीराचा होता. दिसण्यासही तो सुंदर होता. पण कपड्या लत्त्यावरून तो अत्यंत अव्यवस्थितपणे आयुष्य घालवत असावा असा त्यांचा अंदाज होता. तो मगा खोटा बोलला हे त्यांनी ओळखलं व तो विश्वास ठेवण्यालायक गृहस्थ नाही असं त्यांचं मन बनलं होतं. ते शेषनाथ बरोबर पुन्हा घरात शिरले. तेथे स्वयंपाकगृहात हातपाय ऐस पसरून स्टोव्हवर चहा उकळवीत बसलेल्या दामाजीला पाहून शेषनाथला आश्चर्य वाटलं. तू कोण आणि तू इथे काय करतोय? त्यानं दरडावून विचारलं. धनंजय मध्येच म्हणाले. दामाजी, तू नोकरांना का बोलून आणलं नाहीस? जे नसेल ते निर्माण करणारा थोडी मी जादूगार आहे, दामाजी म्हणाला. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांच्या सर्व झोपड्या रिकाम्या आहेत. एकही माणूस नाही तिथे. साफ खोटं. तू खात्रीनं शुद्धीवर नाहीस. मला तुमच्यासारखी पाहायला मिळाली असती तर मी मोठ्या खुशीनं झोकली असती. म्हणजे मी दारू प्यायला असं तुझं म्हणणं आहे की काय? शेषनाथ रागाने म्हणाला. मला गावठी दारूचा वास येतोय, दामाजी त्याच्याकडे बघत म्हणाला. त्यांची चांगली झुंपणार होती. दामाजीनंही बाबासाहेबांच्या ब्रँडीच्या बाटलीवर हात मारला होता. पण धनंजय मध्येच पडले आणि त्यांनी दोघांना बाजूला केले. ते म्हणाले, या घरात बरेच विचित्र प्रकार घडत आहेत. त्यात आणखीन भर घालू नका. दामाजी, तू ज्या रिकाम्या झोपड्या बघितल्या त्या देशमुखांच्या नोकरांच्या होत्या याबद्दल तुझी खात्री आहे ना? होय साहेब, त्या बाईंनी सांगितल्याप्रमाणे बरोबर मी तिथे गेलो. त्या झोपड्याखेरीज इतर कोणाच्याही झोपड्या जवळपास नाहीत. शेषनाथला विचारता त्यानंही तसंच सांगितलं. दामाजी, चहा झाला की शैलाबाईला नेऊन दे. मी आणि हे शेषनाथ त्या झोपड्या बघून येतो. नंदा आणि बाबासाहेब परत येतील आणि बाहेर जाण्याचं कारणही अगदी क्षुल्लक असू शकेल. तेव्हा शैलाबाईंना धीर दे. थोड्या वेळात ते शेषनाथसह नोकरांच्या झोपड्यांकडे गेले. शेषनाथच्या सांगण्याप्रमाणे बाबासाहेबांच्या शेतावर 42 माणसं खपत होती. त्यांची बायका मुले मिळून तेथे एकंदर 72 माणूस राहत असत. पण दामाजीचे म्हणणे खरे ठरले. आता त्या झोपड्यात चित पाखरूही नव्हते. नोकरांचे सामान सुमान अगदी जागच्या जागी होते. त्यावरून ती मंडळी कायमची पळून न जाता त्यांचा परतण्याचा इरादा हे स्पष्ट होत होतं. पण त्याच रात्री अगदी म्हाताऱ्या कोत्र्यासह छोट्या मोठ्या मुलांसह सर्व नोकर कुठे गेले हे काही धनंजयांना समजेना. शेषनाथच्या डोळ्यावरची धुंदी आता उतरली होती. त्यानं नोकरांना बाबासाहेब चांगल्या प्रकारे वागवत त्यांना भरपूर पगार देऊन त्यांच्या खाण्यापिण्याकडे औषध पाण्याकडे लक्ष पुरवत असत असं सांगितलं. तसंच ते काम आपले खुशीने आणि योग्य प्रकारे करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे ही सर्व मंडळी कुठे नाच तमाशाला निघून गेल्याचं पूर्वी तुमच्या पाण्यात आलं होतं काय? धनंजयांनी विचारलं. अधूनमधून ही जागा अगदी शांत असल्याचं मला आढळून आलं होतं. पण रात्री कोणाला बोलवायची गरज पडली नव्हती. त्यामुळे ती मंडळी झोपड्यात होती की कुठे बाहेर गेली होती हे सांगणं कठीण आहे. शेषनाथ बोलत असताना एकाएकी थांबला. जणू काय आणखीन किती माहिती द्यावी याचा तो विचार करत होता. नंतर तो म्हणाला, अलीकडे या भागात बरीच गडबड उडाली आहे. आमचं एक खेडं सोडलं तर पटकाई पर्वताच्या खोऱ्यातील खास जंगली लोकांचा प्रदेश सुरू होतो. तेथे नागा लोकांची एक जमात राहते. ती पटकाई पर्वताच्या मध्यभागात राहणाऱ्या नागांप्रमाणे मनुष्यभक्षक जात नाही. पण बाकीच्या बाबतीत ते लोक अगदी रानटी आहेत. सरकारने नेमलेला त्यांच्यातीलच एक माणूस त्यांच्यावर हुकूमत चालवतो. त्याशिवाय सरकारनं तेथे आपला एक कमिशनरही नेमलेला आहे. पूर्वी त्या भागातला कारभार अगदी सुरळीत चालत असे. पण अलीकडे तेथे नाना प्रकारचे अंमली पदार्थ मिळू लागले आहेत आणि त्यांचा भोगो नावाचा जो मुख्य आहे तो अधूनमधून त्या लोकांचा मेळा भरू लागलाय. त्या मेळ्यात एकत्र बसून दारू किंवा दुसरे अंमली पदार्थ बरेच सेवन करण्याचं काम चालतं. भोगो मोठा गर्विष्ठ आणि लुच्चा आहे. आपलं वचन बचावण्यासाठी तो मेळ्याला दूरदूरचे जंगली लोक बोलवतो. तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर तुम्हाला त्यांच्या ढोलक्यांचा आवाज ऐकू येईल.
आज भोगोचा मेळा असणार. धनंजयांनी मान डोलावली. त्यांनी तो ढोलक्यांचा आवाज पूर्वी ऐकला होता. जंगली लोकांचे ढोलके मोठे प्रिय वाद्य असल्याचं त्यांना माहीत होतं. हे प्रकरण जास्त रहस्यमय बनत चाललं होतं. प्रथम बाबासाहेबांनी नागनाथ संबंधीची माहिती सांगण्यास त्यांना बोलवलं होतं. त्यानंतर त्यांना दामाजी भेटला. त्याने घुमटीतील तो भयानक प्रसंग सांगितला. बाबासाहेब आणि नंदा अदृश्य झाले होते. शैलाबाई अंमली पदार्थाच्या गुंगीत पडल्या होत्या. शेषनाथ त्या रात्री कुठेतरी भटकत होता आणि आता त्यात भर म्हणून बाबासाहेबांचे सर्व नोकर नाहीसे झाले होते. भोगोचा आजच मेळा होता आणि तेथे अंमली पदार्थावर ताव मारण्यासाठी जंगली लोक एकत्र झाले होते. शेषनाथनं अंमली पदार्थ हे शब्द उच्चारताच धनंजयाचा चेहरा गंभीर झाला होता. त्यांना लागलीच नागनाथची आठवण झाली होती. विचार करतच ते शेषनाथसह घराकडे परतले. शैलाबाई आता सावध झाली होती. पण अंमली पदार्थाचा काही उतरल्यानंतर जसं शरीर गळून जातं व डोळे ताठरतात तशी त्यांची स्थिती झाली होती. नंदा कपडे न बदलता बूट घालून गेली हे शैलाबाईला तिचे कपडे तपासायला लावून नक्की केले. नंदाने उंच बूट चढवले होते ही गोष्ट तपासाच्या दृष्टीने महत्वाची होती. ते पुन्हा घराबाहेर पडले. बुटांच्या खुणा शोधू लागले. नंदाच्या बुटाच्या खुणा त्यांनी तात्काळ शोधून काढल्या व ते माग काढत पुढे सरकले. एका झुडपाजवळ त्या खुणा बराच खोल उमटल्या होत्या. त्यावरून त्या ठिकाणी नंदा काही वेळ उभी असावी असं त्यांनी अनुमान केलं. ते पुढे होणार तोच दामाजी व शेषनाथ तिथे आले. त्या म्हातारीनं आम्हाला घरात बसू दिलं नाही. ती म्हणते आपल्याला एकांत पाहिजे, दामाजी म्हणाला. शैलाबाईंचा स्वभाव तसा तारेवाईक आहे, शेषनाथ म्हणाला. गप्परा, धनंजयांनी त्यांना हळू सुचवले. गवतातून काहीतरी घसरत पुढे पुढे येत होते. त्या शांत वातावरणात तो आवाज अशा चमत्कारिक प्रकारे ऐकू येत होता की दामाजीच्या अंगाला कापरे सुटले. त्यात भोगोची ढोलकी जोराने वाजत होती. तो म्हणाला, ही खास भुताटकी आहे. कुठून मला अवदसा सुचली आणि मी या भागात आलो कोणास ठाऊक. धनंजयांनी त्याचा हात जोरात पिळवटून त्याला गप्प बसवले. आवाज अगदी जवळ आला. धनंजयांनी टॉर्चच्या प्रकाशात झोत पाडला. हा कोण, छोटू? तो छोटूच होता. खांद्यावर काहीतरी ओझे घेऊन तो एखाद्या जिंकलेल्या माणसाप्रमाणे हेलकावे घेत चालत होता. बाबूजी, एवढे शब्द त्याच्या मुखामाटे बाहेर पडले आणि तो आपल्या ओझ्यासह त्यांच्या पायाजवळ बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या खांद्यावरचे ओझे खाली कोसळले. ती नंदा होती आणि ती सुद्धा बेशुद्धीतच होती.